कानात हेडफोन लावून गाडी चालवतात. तुमच्या म्हणणं अत्यंत योग्य आणि बरोबर आहे. आता आम्ही याच्यावरती जर आमचं आजचं हे इकडचं अधिवेशन संपलं आहे का आम्ही संपूर्ण आमचे जे महाराष्ट्रातले दिशे आहेत, मॅनेजर आहेत, या सगळ्यांना बोलून आम्ही हे सगळे अधिकारी मीटिंग करून स्ट्रिक्टली वॉर्निंग देणार की जर ज्याच्या कानामध्ये तुम्ही आता बोलताय हेडफोन राहिला, तो गाणे ऐकतोय, चालवतोय, पाठीमागून कोण ओरडतोय, ऐकायला येत नाही काय व्हिडिओ, त्याच्यावरती क्विक ॲक्शन. कारण तुम्हाला घरी जा, सुट्टी मिळाल्यावरती तुम्हाला काय गोंधळ घालायचं आहे ते घरात घाला, पण गाडी तुमच्या ताब्यात आहे तोपर्यंत काही नाही आहे. तर त्याचा आम्ही बंदोबस्त करतोय. ज्या ज्या विभागातून ज्या ह्याच्यातून आलेला आहे त्याची चौकशी करून तो त्याच्यात आढळला, ते सत्य ठरलं तर त्याच्यावरती आमचे लोक ॲक्शन करणार. सिनियर जर्नलिस्ट आहे आणि ग्राहक पण तिथे प्रांत अध्यक्ष आहे. बोला. माझं म्हणणं आहे की सोर्स ऑफ इन्कम एस टीने सुरू करायला जे बसस्थानक आहे ते तुमच्या जागेचे आहे, तुमच्या ताब्यात आहे, त्याची त्याच्यात दुरुस्ती करावी. आणि एस टी ज्या ज्या कॅन्टीनमध्ये बस हॉटेलवर थांबतात त्याची थांबा आहे, साधारणतः अमरावतीला मी पाहिलेलं आहे, नेमकी बस तिथे थांबवल्या जातात. हे जे आहे बंद झालं पाहिजे. आणि कॅन्टीन जर दुरुस्त झालं तुमच्या इन्कम तर ते त्याचा लाभ प्रवाशांना मिळाला तर हे असे जे काही ठिकाणी थांबे जे आहेत आणि जबरदस्ती जे थांबवतात ते थांबणार नाही, ते थांबणार नाही. त्याच्यात त्यांना लाभ आहे तो महाग, त्याच्याशी मला काही देणे घेणं नाही आहे, पण प्रवासांनी नाहक त्या हॉटेलला मध्ये घ्यावं लागतं महाग. त्यापेक्षा जर आपल्या इथे सोय झाली तर अधिक बरं. कारण एस टी ही लेकरूवाही गाडी, कारण त्या एस टीचं महत्त्व जे आहे तुम्ही आम्ही लहानपणी पाहिलेलं आहे. धुरावरून जाणारी, गावामध्ये जाणारी एस टी आली म्हणजे सगळ्यांना आनंद, पूर्ण आनंद व्हायचा. पूर्वी दुसऱ्या गाड्या नव्हत्या, पाहुणे एस टी आली म्हणून त्या घरातून निघायचे, तिथपर्यंत एस टीचा आनंद होता. बरोबर. तो आनंद अजूनही कायम टिकवावा. फक्त ड्रायव्हरची मक्तेदारी मोडली गेली पाहिजे याकडे विशेषाने तुम्ही लक्ष द्यावे. आणि शनिवारामध्ये जे ड्रायव्हरच्या बसेस ज्या असतात ज्या पद्धतीने त्यांचे रेट्स असतात दिवाळीला आम्ही तर नेहमी बातम्या देतो, हा भाग वेगळा आहे, पण एस टीने त्या पद्धतीने असे सणवाराला विशेष गाड्या जर पाठवल्या नागपूर पुण्यावर देतो ना गाड्या सर, त्यांची मागणी आली का आम्ही गाड्या देतो. नाही मागणी सर. आणि तुम्हाला एक सांगतो, जे तुम्ही सांगितलेलं ते आता आम्ही नोट केलेलं आहे, त्याच्यावरती आम्ही विशेष लक्ष देऊन सुधारणा करू. बोल. सर गाड्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण जास्त आहे, स्पेअर पार्ट चांगल्या दर्जाचे मिळत नाही अशी तक्रार आहे. त्याच्यामुळे गाड्या ह्यासाठीच आता आम्ही ह्या नवीन ज्या गाड्या घेतोय त्याच्या पाठीमागचं कारण ते आहे. कारण त्याच गाड्याचे ते स्पेअर पार्ट, ते टायर, हे सगळं आम्ही पाहिलं काय त्याच्यामध्ये अडचण आहे. आणि पब्लिक आम्हाला पुढाऱ्यांना पण शिवाय देतं, ह्या अधिकाऱ्यांना पण देतं आणि ड्रायव्हर काय बोलतो, माझ्याकडे जर सामान नसेल तर मी काय करू, त्याची चूक आहे का नाही. पण ड्रायव्हरची पहिली जबाबदारी आहे गाडी घेताना ती व्यवस्थित चेक करणं, गाडीच्या टायरमध्ये किती हवा आहे, गाडीमध्ये डिझेल आहे, गाडीमध्ये काय स्पेअर, म्हणजे ही त्याची जबाबदारी असते थोडक्यात. परंतु ह्या सगळ्यावरती आता मात करून आम्ही ज्या ह्या नवीन गाड्या आणतो त्याच्या पाठीमागचं कारण ते आहे की स्पेअर पार्ट घेत त्या दुरुस्त करत त्या किती वर्ष चालवायची, त्यापेक्षा मग त्यांना स्क्रॅप करून ह्या नवीन गाड्या आणून सेवेत देऊन व्यवस्थित काही वर्ष चालू शकतात. तो आमचं धोरण आहे. बस धोक्यात आहे तर सध्या धोक्यात किती आहे, मध्यंतरी जी योजना सुरू केली ती महिलांना 50% सूट, त्याचा काही फायदा झालाय? एस टीमध्ये महिलांना बसवल्यामुळे की ज्या पूर्वी काही महिलांचं प्रमाण कमी होतं ते आज प्रमाण एवढं वाढलेलं आहे की आम्हाला हे श्री रिक्षावाले आहेत आणि विक्रम रिक्षावाले, म्हणजे आम्ही गावाकडचं आमच्या सांगतोय का, ते आम्हाला पुढाऱ्यांना शिवाय द्यायला लागले. कारण एकही महिला त्यांच्या गाडीत बसत नाही त्या ह्याच्यात, कारण अर्ध तिकीट आहे. शहरामध्ये जायचं काय जायचं तर नवऱ्याला सांगते तू थांब, मी जाऊन ते बिल भरून येतो किंवा काय करतो. तर त्याच्यामुळे आम्हाला पूर्वीपेक्षा जरा वाढ झालेली आहे, बऱ्यापैकी वाढ झालेली आहे लाडक्या बहिणींची. काय म्हणून तर हे सरकार आम्ही परत आलो ना लाडक्या बहिणींमुळे. ते बघा आमच्या बहिणी आल्या तिथे आता. खाते वाटप व्हायचं राहिले, परिवहन तुमच्याकडे येणार का, या अध्यक्षपद तुमच्याकडे काय होणार? तसं अजून तरी काही कळलं नाही आहे, परंतु जे कुठलं खातं येईल
ते स्वीकारून आम्ही त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू. जर दिलं साहेबांनी परिवहन गरीब लोकांना, हे गरीब लोकांची सेवा करण्याचं साधन आहे असं मी समजतो. तुम्ही लोक याच्या अगोदर या लोकांना सांगितलं की मला एस टी बंद पडली कुठं लांबला कुठं रात्री 2-3 वाजता फोन करतात. आता मी पण तो घेतो फोन, माझी सवय आहे, म्हणून लोकांनी मला 4 वेळा आमदार केलं. तर ते पहिलं बाबा काय आहे त्याच्यासाठी ही गाडी इथं बंद पडली किंवा आम्हाला काय अडचण आहे, अगदी खुले फोन करतात रात्री. आमचे काही लोक रात्री फोन घेत नाहीत, बंद ठेवतात. आम्हाला तसं करता येत नाही. म्हणून अशा ज्या काय गोष्टी आहेत त्या आम्ही आता मगाशी बरीचशी चर्चा केली, आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा. अध्यक्षपद काय झालं? तुम्ही स्वतः इंटरेस्टेड आहात? काय झालं आता अध्यक्षपद आणि हे दोन्ही एकत्र ठेवता येते का ते आम्हाला माहिती नाही. आणि आमचे एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही सगळं सोपवलेलं आहे. जे देतील ती जबाबदारी घेऊ. मग त्यात हे पण राहिलं, हे पण सांभाळू, ते पण सांभाळू. आता मला ह्या 1-1.5 महिन्यामध्ये बऱ्यापैकी समज आलेली आहे. या अधिकाऱ्यांना सगळ्यांना घेऊन आम्ही त्याच्यामध्ये पण काय करता येईल. कारण काय आलं, हे एकटेच होते, मी जोडीला आलो, हे बाकीचे त्यांच्या जोडीला इतर अधिकारी, सगळ्यांनी घेऊन एक विचार केला आपण की बाबा आपल्याला काय करायचं आहे. एस टीला तोट्यातून वर कसे काढायचे, तर काढताना सगळ्यांचा विचार व्हायला पाहिजे. मग तो शासनाला सांगणं, शासनाला पटवणं. आता आमच्या एवढ्या जागा आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या आम्ही काही पूर्वी 30 वर्ष देत होतो, कोण घेत नव्हतं. आता 60 वर्ष द्यायला लागलो, लोक पुढे यायला लागले. मग त्याच्यातून तो येणारा काय इन्कम सोर्स किंवा आम्हाला स्वतःला काय तिथं करता येतं आहे काय, तो आम्ही थोडा विचार देणं आहोत की मुंबई शहरासारख्या ठाणे पुणे सगळ्या टोटल आमचे 90% स्थानकं तर शहराच्या मध्यावरती आहेत. आणि त्या जागेला जर चांगलं जर व्यवस्थित स्वरूप दिलं तर मला वाटतंय आम्ही तोट्यात जाणार नाही असं मला खात्री आहे. 14.95 5% कमी ठेवलेत, म्हणजे 14.95% आहे. तो आता शासनाकडे आला आहे, तो आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती विचारविनिमय करून त्याच्यावर फायनल निर्णय करू. सर, शिवशाहीमध्ये अपघाताचे प्रमाण सर्वाधिक आहे, तर त्या बसेसबाबत काही धोरण ठरलेलं आहे का? धोरण ठरलेलं नाही, परंतु सुधारणा होणं गरजेचं आहे की का अपघात होतात. एखाद्या गाडीला जर वारंवार अपघात होतील तर ते एकतर बदलणं करणं गरजेचं आहे किंवा त्याच्यात काय आहे ते सुधारणा करणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही आत्ता बसून तेही ठरवलं की त्या गाड्यांमध्ये नेमकी काय मिस्टेक अडचण किंवा काय ते पण आपल्याला पाहावं लागेल आणि ते आम्ही व्यवस्थित करून देतो. प्रश्न आहे की शिवशाही जी बस आहे ती लालपरीमध्ये परिवर्तन करण्याची चर्चा तुमची असं आहे का? शिवशाही बस नाही ना, असं काय नाही. शिवशाही बसेस महाराष्ट्रात कुठे गेलं तरी रस्त्यांमध्ये ब्रेकडाऊन असलेल्या ज्या दिसतात त्याच्यावरती सोशल मीडियामध्ये भरपूर मेम सुद्धा होत आहेत. आपण याच्यावरती गंभीरतेने विचार करताय? कारण करतोय. अलीकडे गोंदियामध्ये जो अपघात झाला तो सुद्धा एक आहे. पण दुर्दैव असं आहे की एस टी महामंडळाने साधारण बसेस आणि लालपरी आणि शिवशाही यांच्या अपघाताचं वेगवेगळं वर्गीकरण केलेलं नाही. त्यामुळे शिवशाहीचं किती अपघात झाले ते मिळत नाही की आपल्यावरील किमान तिकडं विदर्भामध्ये जो अपघात झाला तो आपल्याला कळलं की एका बायसिकलवाल्याला मोटरसायकलला वाचवताना तो झाला, पण होऊ नये ह्या मताशी आम्ही सहमत आहोत. आणि तुम्ही जे काय बोलताय ते जनतेच्या हितासाठी बोलताय. आम्ही पण जनतेच्या हितासाठी काय सुधारणा करायची आणि काय ते आम्ही ठरवतोय आणि त्याला व्यवस्थित आणून देण्याचा प्रयत्न करतो. तर बस ऑनलाईन कुठे राहणार आहे अशा पद्धतीची मध्यंतरी प्रक्रिया सुरू झाली होती, ॲपही सुरू झाले होते, पण अजूनही तिचे काही अवलंब होताना दिसत नाही. बस वेळेवर पोहोचत नाही, लोक तीच वाट पाहत आहेत. काय करतोय व्हेकल ट्रॅकिंगचं सर आपण आता ऑनलाईन करायचं ही करतोय करतोय. अंतिम टप्प्यात आहे. अंतिम टप्प्यात आमचा तो विषय आहे. चांगली बाब आहे, म्हणजे आम्हालाही तिथं बसून की बाबा हा कुठं आहे, काय ड्रायव्हर काय होतोय, बसची काय स्थिती आहे ते आम्ही करतोय आणि ते आम्ही करणार. 1-2 महिन्यामध्ये आम्ही ते करून देतो. सर, आपण कुठेतरी एखाद्या एस टी स्टँडला किंवा तिथे यात्रेकरूंना भेट देऊन अशी चर्चा केली आहे का? तसा करण्याचा प्रस्ताव आहे का? हे याच्यासाठी विचारतो कारण आमच्या विदर्भामध्ये कित्येक प्रवाशांनी शिवशाहीवरती म्हणजे बहिष्कार टाकला कारण त्यांना भीती वाटते. ती वेळ अजून तशी काही आमच्याकडे आली नव्हती. ह्या एस टीवरती बहिष्कार टाकला किंवा हे काय माहिती नाही, पण गाड्या आम्ही पब्लिकसाठीच देतोय, गरिबांसाठी देतो.
जर त्यांचे काय विचार असतील ते आम्ही आत्मसात करू आणि त्यांना खरोखर जर तसे काय असेल तर त्याचा आम्ही विचार करू. आम्ही करू बोर्डावरती आणि शासनावरती पण करू ना, की जर त्या खरोखरच त्या गाडीला भीत आहेत आणि गाडी मग आम्ही नुसती उभी ठेवायची किंवा खाली पळवायची हे पण होणार नाही ना. त्याचा पण आम्ही विचार करू, नाही तर मग बदल करून टाकू. एवढं काय मोठं नवल आहे. भाडेतत्त्वावर ज्या 1310 गाड्या तुम्ही आता घेणार आहेत नव्याने, तर त्याच्यामध्ये चालक वाहक एसटीचा राहील का कंत्राटदाराचा राहील? त्यांचा राहील. चालक त्यांचा राहील, वाहक आपला एसटी महामंडळ. वाहक आपला, चालक त्यांचा. सर, एसटी महामंडळाची बसस्थानक अजूनही स्वच्छ नाही आहे, त्यासाठी काय करता येईल? काय एसटी महामंडळाचे जेवढे बसस्थानक आहेत पूर्ण राज्यातले ते अस्वच्छ दिसतात नेहमी. मी तुमच्या मताशी सहमत आहे. आम्ही आता सुरुवात करायला घेतलेली आहे, कारण आम्हालाही कल्पना आहे. आम्ही पण ह्याच्या अगोदर एस टीनेच प्रवास केला, मुंबई असो गावाकडं कुठं असो, हे आम्ही विसरू शकत नाही आहे. आणि आजच तुम्हाला सांगतो, जेवढी बसस्थानकं व्यवस्थित करायची आहे त्याची आम्ही आता प्लॅनिंग करतो आहे. काही BOT तत्वावरती करतो आहे, काही आम्हाला जेवढं शक्य तेवढं आम्ही करतो आहे. परंतु काही ह्या वर्षामध्ये तुम्हाला हा बदल झालेला दिसेल, हा माझा तुम्हाला शब्द आहे. आणि उपाहारगृह आणि पाण्याची व्यवस्था पण बिलकुल दयनीय असते. ते सगळ्या सहित करू आम्ही. हे तुम्ही जे बोलतोय त्या मताशी आम्ही का मगाशी सहमत आहोत, कारण हे बऱ्याचशा वेळेला जे काय आलं आज तर पाहायला गेलं तर आम्ही तोट्यातच चाललो आहे. तो भाग वेगळा आहे, कारण एस टी महामंडळाच्या एवढं कुठल्याच खात्याला तोटा नाही. आम्ही तोट्यात चाललो आहे, परंतु आम्ही सेवा पण देतो आहे. पण तुमच्या मताशी पण आम्ही सहमत आहोत की स्वच्छता आणि व्यवस्थित टापटीपता असणं गरजेचं आहे. त्यासाठी शासनाकडून जेवढी काही मदत करता येईल ती करून आम्ही याच्यामध्ये सुधारणा करू. सर, राज्यातली जेवढे बसस्थानक आहे त्याच्यात सभोवताल पूर्ण अतिक्रमण आहे. त्याच्यामुळे एसटीच्या ड्रायव्हरला बस बाहेर काढणे आणि आतमध्ये टाकणे सर्वात कठीण होते. सगळ्याच ठिकाणी नाही, सर्वच ठिकाणी आहे. नाही. आम्ही आता आहोत ना. आता सर्वच ठिकाणी तुम्ही बोलताय. काही अपवाद आहेत, पण ते आम्ही दूर करतो आता हळूहळू. कारण काय आलं, ते अनेक वर्षापासून ते तिथं राहिले, थांबले, दुर्लक्ष झालं. पण आम्ही आता दुर्लक्ष करणार नाही. आम्ही आता याच्यावरती ठोस निर्णय घेतो आहे. जे एस टीच्या जागेमध्ये जे काय अतिक्रमणं असतील आणि येण्या जाण्याला जर काय अडचण असेल लोकांना, ती क्लिअर कट होणं गरजेचं आहे आणि त्याची जबाबदारी आम्ही सगळेजण घेतो. आणि एसटी बसेसमध्ये अवैध फूड विक्रेते पण राहतात. ते एसटीच्या आतमध्ये फिरतात आणि ते आपले पदार्थ विकतात. एसटी राहतात नाही, फिरतात, विकतात आणि जातात. मी बोललो राहतात म्हणजे तिथं झोपतात काय? पण ते फूड काही क्वालिटीचे नाही राहत आणि ते तिथे असं नाही. आता बघा, आम्ही काही लोकांना परवानग्या दिलेल्या आहेत, त्या नियमाप्रमाणे परवानग्या दिलेल्या आहेत, जे की आपल्या ह्याच्यामध्ये बसतो त्याच्यामध्ये. पण आता एखादा अपवाद तुम्ही बोलताय तसं असू शकतो, नाही मानता येत नाही. परंतु आम्ही त्यांना स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली आहे. कोणी काय काय विकायचं आहे, काय आहे, त्याच्यावरती काय सिस्टीम आहे ती पण आम्ही लावलेली आहे. की असं नाही की बाबा आओ जाओ तुम्हारा घर, असं नाही आहे. आत्ता तुम्ही येण्याच्या अगोदर आमची आत्ता त्याच्यावरती सखोल चर्चा झालेली आहे. कारण एका ड्रायव्हरच्या हातामध्ये 50-60 लोकांचा जीव असतो. कधी कधी आम्हाला स्टँडिंगनी पण जावं लागतं. त्या 20-25 स्टँडिंग असतात, 50 बसलेले लोक असतात. म्हणजे एवढ्या लोकांचा जीव घेऊन हा एकटा माणूस दारू पिऊ जर करत असेल, आम्ही आत्ता ठराव केलेला आहे. इमिजिएटली त्याला माफी नाही. कारण आम्ही वाहकाला पण सांगितलं आहे आणि पब्लिकला पण आम्ही सांगून टाकले, असा कोण आढळला आम्हाला लगेच कळवायचे. आम्ही त्याच्यावरती क्विक ॲक्शन करू आणि काय असेल ते. पण ते गाडी तिथंच थांबवायची पब्लिकनी, त्याला पोलिसाच्या ताब्यात नेऊन द्यायचा आणि मग पुढचं काय असेल ते आमची जबाबदारी. अलीकडे सोशल मीडियावरती अशा पद्धतीचे कितीतरी व्हिडिओज आहेत. बैठक संपन्न होते आणि ह्या बैठकीमध्ये आमचे वेगवेगळ्या विषयावरती आमच्या अधिकाऱ्यांशी, MD आमचे ह्या सगळ्यांशी आत्ता चर्चा झालेली आहे. आणि त्या चर्चेमधून आमचं उद्दिष्ट जास्त आहे की गरीब लोकांना चांगली व्यवस्थित सेवा द्यावी. गेल्या अनेक वर्षापासून आमची लालपरी ही सेवेमध्ये आहेत आणि याचा लाभ
महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये हा पोचवला जातो. तर त्यामध्ये आत्ता आम्ही एक 2-3 बाबीवरती आपल्यावरती चर्चा करू इच्छितो. सध्या बसेस आमच्याकडं कमी आहेत. कमी असल्यामुळे लोकांना 2-2 तास वाट पाहावी लागते, मग ग्रामीण भागात असो कुठेही असो. आणि त्याच्या अनुषंगाने तक्रारी वाढत चालल्यात. त्या गाड्यांची व्यवस्था करून देणं हे आमचं कर्तव्य आहे. तर त्याच्यामध्ये आता जवळजवळ आम्ही नवीन वर्षामध्ये सुमारे 3-3.5 हजार बसेस आणण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत, वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या लोकांकडनं. आणि त्यामध्ये आम्ही ही सेवा व्यवस्थित जनतेला देऊ शकतो. कारण गोरगरीब लोक ग्रामीण भागातून यायचं झालं तर एस टीला पहिलं प्राधान्य दिलं जातं आणि मग इतर वाहनांकडे वळतात ते. म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की जर आपण धावत्या युगाकडे जर चाललेलो आहोत तर मग आपल्याला काहीतरी वेगळेपण आणणं गरजेचं आहे. आणि म्हणून करता आम्ही ह्या वेगवेगळ्या ठिकाणावर बसेसची परचेस करतो आहे, काही भाडेतत्वावरती घेतो आहे. तर अशा प्रकारे आम्ही ह्या बसेस आपल्या सेवेमध्ये आणणार आहोत. त्यामध्ये अशोक लेलँडच्या जवळजवळ 2200 बसेस जानेवारीपासून त्यांना ऑर्डर गेलेले आहे, त्या यायला सुरुवात होतील. आणि पूर्वी ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त त्याच बसेस चालत होत्या. आता आम्ही त्याला थोडंसं वेगळंपण वेगवेगळ्या कंपन्यांना ऑर्डर देऊन वेगवेगळ्या कंपन्यांचा लोक हे करून आम्ही त्याही बसेस आणतो आहे. तर अशा प्रकारे आम्ही बसेसची संख्या वाढवतो आहे. बसेसची संख्या वाढली, नवीन चांगल्या गाड्या आल्या का जुन्या गाड्या आम्हाला स्क्रॅप कराव्या लागतील आणि अपघात टाळतील. कारण जुन्या गाडीला अपघात जास्त होतात आणि म्हणून हे आम्ही नवीन बसेसवरती जास्तीत जास्त भर देतो आहे. दुसरे आम्ही काही भाडेतत्वावरती गाड्या घेतो आहे. जवळजवळ 1310 गाड्या बसेस त्या येणार आहेत अजून. त्यानंतर इलेक्ट्रिकवरती आम्ही त्या गाड्या घेतो आहे, त्या जवळजवळ त्याची संख्या 5150 आहे. त्यांनी गाड्या द्यायला सुरुवातही केलेली आहे. तर अशा प्रकारे आम्ही या एस टी महामंडळाचा सर्वात चेहरामोहरा बदलायचा विचार आहे. एस टीला जे कामगार लोक आहेत ते पण मध्यम वर्गातले गरीब लोकातले बिचारे काम करत असतात, नेहमी त्यांच्या धावपळी अडचणी. परंतु एवढे वर्ष त्या लोकांनी प्रामाणिकपण काम केलेलं आहे हे नाकारता येत नाही आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग काय पगारवाढ मागतात, बोनस मागतात, हे सगळं येतं. आत्ता आम्ही पगारवाढ मागच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ 6,000 दिली, 6,500 रुपयाची पगारवाढ दिली. तर मग हा बोजा परत ॲडिशनल पडला. मग हे पैसे आम्हाला आणायचे कुठून, जमणार कुठून? आपोआप तर काय कुठं येत नाही, शासन मदत करत असतं टप्प्याटप्प्यामध्ये. मग आमचा नियम आहे की काही वर्षाला थोडी थोडी भाडेवाढ पण करावी लागते. आम्ही गेली 3 वर्ष काही भाडेवाढ केलेली नव्हती. तर यावेळेला आत्ता बोर्ड मीटिंगमध्ये आम्ही तेही विषय घेतलेला आहे की भाडेवाढ करून आम्ही शासनाकडे पाठवतो आहे आणि शासनाची मान्यता घेऊन काही प्रमाणात भाडेवाढ होणार आहे, केली जाईल. आणि त्याच्यामुळे आम्हालाही चांगली सेवा, चांगले ड्रायव्हर कंडक्टर व्यवस्थित काम करतील. तर अशा प्रकारे आजच्या मीटिंगचा आमचा गोषवारा होता. काय असेल तर तुमचं विचारा. आहेत का? आहेत किती आहेत? कॉर्पोरेशनकडे 3075 आहेत थकीत कॉर्पोरेशनचे. पण आम्ही करतो त्याच्यावरती विचार, कारण त्यांचं थकीत देणं हे आमची जबाबदारी आहे आणि ते आम्ही हळूहळू देऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.